शहर संपादक श्री बंटी खरात। जळगावात भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे 2 घरे खाक, स्थानिक तरुणांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला। जळगाव शहरातील तांबापूर फुकटपुरा परिसरातील इच्छादेवी मंदिराजवळ गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। या आगीत 2 घरे पूर्णपणे जळून खाक झाली असून दोन्ही कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अचानक लागलेली आग इतकी भीषण होती की काही वेळातच तिने शेख आरिफ, शेख अलीफ आणि अन्य एका कुटुंबाच्या घराला कवेत घेतले। आगीच्या ज्वाळा पाहून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि लोक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच तांबापूरमधील स्थानिक तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। यामध्ये प्रशांतभाऊ नाईक, आसिफ शहा बापू, मिलिंदभाऊ सोनवणे, सुलताना बी, लताबाई, चमन शेख, तौफिक खान, संदीप भाऊ, सलीम तडवी, भरत पाटील, हाशिम शेख आणि गोलूभाई यांनी पुढाकार घेतला। या नागरिकांच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे आग शेजारील इतर घरांपर्यंत पसरली नाही, ज्यामुळे मोठी जीवितहानी आणि अधिक नुकसान टळले। अग्निशमन दलाच्या मदतीने आणि नागरिकांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। मात्र तोपर्यंत 2 घरे आणि घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले होते। प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून सर्वस्व गमावलेल्या पीडित कुटुंबांना प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। और मेरे घर का सब लाइट चालू थी पूरी। आपको कब पता चला कि नहीं कि आग लग गई आपके ये घर? जब घर वाले बाहर वाले चिका मार रहे थे जोर जोर से, जब जाके मेरे को मालूम गिरा, दरवाजे ठोक रहे थे, दरवाजे को लात मारे उन्होंने, जब मैं जाके नींद में से उठा मैं। क्या नुकसान हुआ है आपका? मेरा पूरा घर चले गया, पूरा घर जल गया मेरा। ये मेरे हाथ को और पैर को सबको लगा। आधी बांधलेले तिथे आज कोणी नाही का कोणी हे काय ते 2-3 घरांचं नुकसान झालेलं आहे, ते सगळं आज इच्छेच्या मागील भागामध्ये 9:10च्या सुमारास 2-3 वेळा लाईट येणे जाण्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग लागलेली आहे। या ठिकाणून फोन आले, आम्ही बाहेरच्या गाड्या बोलवल्या। आता आज आगोडा झालेली आहे। या ठिकाणी 3 घरं जळून खाक झालेले आहे। एक आरिफ भाई शेख बंगारवाले यांचं, एक अमित भाई शेख यांचं आहे आणि एक गंगा मसाळे यांचं घर आहे। तिघही घरांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण आता बघत आहोत सर्वांनी मदत कार्य करून आता आग पूर्ण विझलेली आहे। या ठिकाणी महापालिकेला फोन करून 2 बाहेरच्या गाड्या या ठिकाणी आल्या आणि त्यांनी या ठिकाणी मदत केली आहे। नुकसान काय झालेलं आहे यासाठी आम्ही पाठपुरावा आता उद्या तलाठ्याला सकाळी बोलून पंचनामा करून तहसीलदाराकडनं आम्ही भरपाईची मागणी करणार आहोत। आम्ही जळगाव शहराचे आमदार राजमाऊ मुळे यांना सुद्धा कानावर टाकून इकडचे स्थानिक नागरिकांच्या काही ना काही अग्निशामक गाडी लेट पोचली इकडे। लेट म्हणता येणार नाही, मला जसा फोन आला तशा 5 मिनिटांनी इथे गाडी आली। मला इथून फोन आला की अशी आग लागलेली आहे। मी घरूनच फोन केला, मी आलो, माझ्या मागे महापालिकेच्या गाड्या आल्या, 2 गाड्या ठिकाणी आलेल्या आहेत। आग फायर ऑफिसचा नंबर इथे कोणाकडे नसल्यामुळे त्यांना फोन केले। आम्ही फोन आल्यानंतर लगेच फोन केला, लगेच 5 मिनिटांनी इथे गाड्या आल्या। इथे नागरिक सांगू शकतात तर किंवा कुठे मी आल्यानंतर गाड्या आल्या लगेच। ठीक आहे, आपलं नाव? प्रशांत माझी